नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अलाइनमेंट आणि नंबर ग्रुप हा आपण इथं समजून घेणार आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण बघणार आहे त्याच्यामध्ये सेंटर, लेफ्ट आणि राईट. जर हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट जर मला जर सेंटरला पाहिजे असेल तर इथून मला हा ऑप्शन आपण इथं यूज करणार. जर मला हा राईटला पाहिजे असेल तर इथून मला राईटला यूज करणार. हा जर मला लेफ्टला पाहिजे असेल तर इथून मी त्याला लेफ्टला यूज करणार. याच्यानंतर जसं हा प्रिया नावाचा एक रो आहे, जर याची समजा रो ची साईज जर वाढवली, जर हा टेक्स्ट जर मला बॉटमला पाहिजे असेल तर इथून त्याला आपण इथं बॉटमला घेणार. मिडलला पाहिजे असेल तर मिडलला घेणार. राईटला पाहिजे असेल तर इथून आपण राईटला घेऊ शकतो. याच्यानंतर हा जो टेक्स्ट आहे आपल्याला याला जर इन्क्रीज करायचा असेल तर इथून आपण त्याला सहज इन्क्रीज इथं आपण त्याला करू शकतो. जर डिक्रीज करायचं असेल तर इथून आपण त्याला डिक्रीज असं आपण करू शकतो. याच्यानंतर एखादा टेक्स्ट आहे त्याला जर आपल्याला ओरिएंटेशन जर करायचं असेल, जसं उदाहरणार्थ आपण एखादा टेक्स्ट घेऊ, इथं आपण कॉम्प्युटर हा आपण नाव घेतला. पहिले याची साईज वाढून घेऊ थोडीशी आपण. आता याला जर आपल्याला ओरिएंटेशन जर करायचं असेल तर इथं आपण सहज हा ऑप्शन यूज करून आपण त्याला ओरिएंटेशन करू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण बघू शकता इथं. याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे क्लॉकवाईज. याच्यानंतर आहे व्हर्टिकल टेक्स्ट. त्यानंतर रोटेट टेक्स्ट अप, त्यानंतर रोटेट टेक्स्ट डाऊन. असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं ऑप्शन भेटायला भेटेल. जर आपल्याला पहिल्यासारखं जर नॉर्मल करायचं असेल त्यासाठी आपण काय करणार, इथं फॉर्मॅट सेट अलाइनमेंट मध्ये जाणार. याच्यानंतर हा जो -90 दिसतात तिथं आपण इथं 0 टाईप करून घेणार आणि ओके करून घेणार. म्हणजे हा टेक्स्ट आपला पहिल्यासारखा इथं आपल्याला झाला आहे. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे रॅप टेक्स्ट. तर रॅप टेक्स्ट हा ऑप्शन असा आहे की एकाच सेलमध्ये जर आपल्याला मोठं नाव असेल आणि तो जर आपल्याला जर साईज पुरत नसेल तर आपण रॅप टेक्स्ट यूज करून तो टेक्स्ट आपण इथं ऍडजस्ट करू शकतो. जसं उदाहरणार्थ आपण इथं कॉम्प्युटर टाकले आणि इथं आपण टाकणार इथं क्लास. म्हणजे आपण बघू शकता की याच्यामध्ये हा क्लास जो नाव आहे तो क्लास हा सेलच्या बाहेर जात आहे. तर मला काय करायचं, कॉम्प्युटर वरती यायला पाहिजे आणि त्याच्याच खाली इथं क्लास यायला पाहिजे, विदाउट कोणताही रो न चेंज करता. मला एकाच सेलमध्ये दोन्ही नाव पाहिजे असं मी काय करणार, इथं सिलेक्ट करून घेणार आणि त्याच्यानंतर इथं आपण रॅप टेक्स्ट यूज करू शकतो. म्हणजे आपण बघू शकता इथं कॉम्प्युटर क्लास आपल्याला एकाच सेलमध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटर म्हणजे काय की 3 ते 4 सेलला सिंगल करणे. जर आपल्याला उदाहरणार्थ इथं आपल्याला जर या क्लासचं जर नाव टाकायचं असेल तर त्या आपण साठी पहिले इथं आपण एक रो ऍड करून घेणार आपण. त्याच्यानंतर हा जो टेक्स्ट आहे थोडासा आपण इथं खाली ओढून घेणार आणि आपल्याला एवढा टेक्स्ट मध्ये काय करायचं, आपल्याला एवढं मर्ज करायचं आहे. त्याला आपण काय करणार, इथून त्याला मर्ज करून घेणार आणि जे पण आपल्याला का पर्टिक्युलर नाव द्यायचं असेल तो इथून आपण ते सहज देऊ शकतो. नंतर त्याला आपण इथं ऍडजस्ट करून घेणार. अशा प्रकारे आपण हा मर्ज अँड सेंटर यूज करू शकतो. मर्ज अँड सेंटर मध्ये तो 4 ऑप्शन आहे. त्याच्यामधला पहिला ऑप्शन आपण मर्ज अँड सेंटर आपण शिकलो. याच्यानंतर म्हणजे काय आहे की आपल्याला काय करायचं आहे, समजा 4 जागेवरती आपल्याला कंटिन्यू लिहून आहे, पण मर्ज अँड सेंटर केल्यामुळे काय होतंय, पूर्ण एरिया काय होतं तो मर्ज होते. तर आपल्याला तसं न करता आपल्याला सिंगल रो काय करायची, मर्ज करायची. तर या कंडिशनला आपण काय करणार, हा बंद करून घेणार आणि जेवढ्या रो मध्ये तुम्हाला ते सिंगल करायचे त्याला इथे येणार आणि त्याला काय करून घेणार, आपण मर्ज अक्रॉस करून घेऊ शकतो. म्हणजे आपण बघू शकता इथं आपला हा सिंगल इथं आपले झाले आहे. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे मर्ज सेल. मर्ज सेल मध्ये आपण इथून काय करू शकतो, हा डाटा आहे आपण याला सिलेक्ट करून घेणार आणि इथं मर्ज अक्रॉस करणार, इथून मर्ज सेल करणार आणि आपल्याला जे पण काय टाईप करायचं तुमचं तो बरोबर तो बॉटम मध्ये टाईप होणार. जर याला जर नॉर्मल जर करायचं असेल तर इथे येणार आणि याच्यानंतर आपण काय करणार, त्याला अनमर्ज सेल करणार. इथं आपले हा अलाइनमेंट हा आपला ग्रुप इथं संपला आहे. याच्यावर आपण जर याला जर सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिक हा काय करतो, इथं जनरल दाखवते. म्हणजे हा याच्यासाठी काय नॉर्मल टेक्स्ट आहे. जर याला जर सिलेक्ट केलं तर हा पण त्याच्यासाठी नंबर नसून हा जनरल आहे. जर आपल्याला हा जो टेक्स्ट आहे त्याला जर
एक्सेल साठी हा टेक्स्ट आहे. याला जर आपल्याला नंबर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा आपण नंबर सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर सेकंड ऑप्शन यूज करणार आपण इथं नंबर. म्हणजे हा जो नॉर्म पहिले अगोदरचा जो टेक्स्ट होता आता हा नंबर मध्ये कन्वर्ट झाला आहे. याच्यानंतर जर हा जर नंबर आहे, मला जर याला जर करन्सी फॉर्मॅट मध्ये जर घ्यायचा असेल तर इथून मी याला करन्सी फॉर्मॅट मध्ये इथून आपण घेऊ शकतो. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये अकाउंटिंग. जर या टेक्स्टला जर नंबरला मला जर अकाउंटिंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथून मी त्याला अकाउंटिंग मध्ये इथं आपण कन्वर्ट करू शकतो. याच्यानंतर आहे आपल्या समोर पुढचा ऑप्शन आहे शॉर्ट डेट लॉंग डेट. समजा जर आपण आजची तारीख इथं टाकून घेतली, हा नॉर्मल तारीख आहे, तो डेट फॉर्मॅट मध्ये आहे. जर मला ही लॉंग डेट मध्ये जर पाहिजे असेल तर मी काय करणार, इथून त्याला असं सिलेक्ट करून इथं लॉंग डेट मध्ये बघू शकता. म्हणजे इथं आपण त्याला लॉंग डेट मध्ये इथं कन्वर्ट आपण करू शकता. याच्यानंतर हा फॉर्मॅट आहे, याला जर मला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इथून मी याला इथून पर्सेंटेज मध्ये इथं आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. याच्यानंतर आहे सायंटिफिक ऑप्शन. जर हा नंबर आहे, जर याला आपल्याला सायंटिफिक मध्ये जर घ्यायचा असेल तर इथून आपण त्याला हा जो ऑप्शन जर यूज केला तर आपण इथं सायंटिफिक मध्ये त्याला आपण इथं कन्वर्ट करू शकतो. त्याला आपण इथं साईज वाढून घेणार म्हणजे तो ऑटोमॅटिक तो त्या लेवलमध्ये तो येऊन जाणार सायंटिफिक मध्ये. याच्यानंतर आहे आता हा नंबर आहे. जर आपल्याला याचं जर बघितलं गेलं तर 150च्या नंतर इथं नंबर्स आहे, पॉईंटच्या नंतर नंबर आहे. हे जर आपल्याला कमी जास्त करायचं असेल तर इथून ते ऑप्शन आपण इथं कमी जास्त करू शकतो, इथून आपण वाढू शकतो. याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये कॉमा. समजा याच्यानंतर आपण इथं रुपीज आहे, समजा 14,500 हा आपल्या समोर ऑप्शन आहे. तर याला मला काय करायचं आहे, 14च्या नंतर इथं कॉमा द्यायचा असेल तर इथून मी हा ऑप्शन आपण इथं क्लिक करून घेणार. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक्सेल सिरीज मिस नको असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.